नमो बुद्धाय मित्रांनो, ही गोष्ट त्या काळातील आहे जेव्हा पंडित किंवा ब्राह्मण धर्म मानणारे आत्मा आणि ईश्वर याबद्दल शंका घेऊन तथागत गौतम बुद्धांकडे येत असत. अनेक ब्राह्मण आपले ज्ञान वाढवण्यासाठी किंवा बुद्धांच्या शिकवणीची परीक्षा घेण्यासाठी त्यांच्याजवळ येत असत. अशाच एका ब्राह्मणाने एकदा गौतम बुद्धांना भेट दिली आणि त्यांच्याशी पुढील संवाद साधला. ब्राह्मणाने विचारले, तुम्ही लोकांना सांगता की आत्मा नाही, स्वर्ग नाही, पुनर्जन्म नाही, हे खरे आहे का? गौतम बुद्धांनी विचारले, तुम्हाला हे कोणी सांगितले? ब्राह्मण म्हणाला, मला कोणीच सांगितले नाही. गौतम बुद्ध म्हणाले, मग तुम्ही असा प्रश्न का विचारत आहात? ब्राह्मण म्हणाला, मी लोकांच्या चर्चा ऐकल्या, त्यामुळे मला असे वाटले. गौतम बुद्ध म्हणाले, जर तुम्ही स्वतः हे ऐकले किंवा अनुभवले नाही, तर हा प्रश्न का विचारत आहात? ब्राह्मण म्हणाला, मी समजत नाही, कृपया साध्या भाषेत समजवा. गौतम बुद्ध म्हणाले, मनुष्याच्या 5 ज्ञानेंद्रियांच्या मदतीने तो सत्याला समजू शकतो. डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा यापैकी 2 किंवा 3 इंद्रियांच्या मदतीनेच मनुष्य सत्य समजू शकतो. ब्राह्मणाने विचारले, भगवान आहेत की नाही, हे कसे कळेल? गौतम बुद्ध म्हणाले, तुम्ही वायूला पाहू शकता का? ब्राह्मण म्हणाला, नाही. गौतम बुद्ध म्हणाले, मग वायू नाही असा विचार करता का? ब्राह्मण म्हणाला, नाही. गौतम बुद्ध म्हणाले, वायू दिसत नाही, परंतु आपण तिचे अस्तित्व जाणतो, कारण आपण तिचा श्वास घेतो, ती झुळूक झाडांना हालवते, हे आपण पाहतो आणि अनुभवतो. तसेच तुम्ही 5 ज्ञानेंद्रियांच्या सहाय्याने भगवान कधी अनुभवलेत का? ब्राह्मण म्हणाला, नाही. गौतम बुद्ध म्हणाले, मग असे सत्य नसते ज्याचे अस्तित्व कोणी पाहिले नाही किंवा अनुभवले नाही. ब्राह्मण म्हणाला, आत्मा आहे का? गौतम बुद्ध म्हणाले, तुमच्या मते आत्मा शरीरातून बाहेर पडतो आणि मनुष्य मरतो. मग आत्मा अमर असल्यास मनुष्याला मरण का येते? ब्राह्मण म्हणाला, आत्मा अमर आहे. गौतम बुद्ध म्हणाले, मग तो शरीर का सोडतो? ब्राह्मण म्हणाला, जीवन संपल्यावर आत्मा शरीर सोडतो. गौतम बुद्ध म्हणाले, जर आत्मा अमर असता तर माणसाला कधीच मरण आले नसते. नंतर गौतम बुद्धांनी एक उदाहरण दिले. दीपक पेटतो तेव्हा त्यात तेल, वात आणि अग्नी लागते. तेल संपल्यावर दीपक विझतो. तसेच शरीरातील 5 तत्वांपैकी एकही तत्व अलग झाले तर प्राण नाहीसे होतात आणि माणसाचे जीवन संपते. म्हणून आत्मा देखील भगवानासारखा अस्तित्वात नसतो. ब्राह्मण म्हणाला, धर्म म्हणजे काय आणि त्याचे उद्दिष्ट काय आहे? गौतम बुद्ध म्हणाले, धर्म म्हणजे अंधकारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग. धर्माचे उद्दिष्ट म्हणजे दुःखांवर उपाय शोधणे आणि जीवनात शांती प्राप्त करणे. ब्राह्मण म्हणाला, माझा अहंकार नष्ट झाला आणि मी मुक्त झालो. माझे जीवन आता सार्थक झाले. तर मित्रांनो, ही गोष्ट आपल्याला शिकवते की बाह्य संपत्ती, प्रतिष्ठा आणि सुख तात्पुरते असते, परंतु खरा आनंद आणि शांती आत्ममग्नतेत आणि आपल्या मनाच्या शांतीत आहे. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच प्रेरणादायक कथा गोष्टीसाठी आमच्या SR प्रकारे YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.